हॅलो एव्हरीवन. आज आपण 2 बाय 2 रुबिक क्यूब अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायला शिकणार आहोत. हा क्यूब आहे ना, हा पूर्ण स्क्रॅम्बल करून घेऊया अगोदर. खूप स्क्रॅम्बल करायचा. आता आपण काय करायचं, फर्स्ट तुम्हाला काय करायचंय, कोणताही एक टॉपला व्हाईट असणारा क्यूब सॉल्व्ह करून व्हाईट असणारा कॉर्नर शोधायचा आहे तुम्हाला. वरती जो व्हाईट आहे असा एक कॉर्नर शोधायचा आहे तुम्हाला, आणि नंतर इथं बाकीचे व्हाईट कॉर्नर पीस आणायचे आहेत आपल्याला. तर काय करायचं, हा व्हाईट टॉपला आहे तो शोधायचा आणि तो असा बॉटमला पकडायचा. पण त्याच्या अगोदर हा वरती जो मी अल्गोरिदम दिला आहे तो तुम्हाला कसा रोटेशन त्याचं कसं करायचं हे आधी अगोदर शिकवते. जसे की आता वरती दिले आर, तर आर क्लॉकवाईज फिरवायचा. आर यू, राईट टू लेफ्ट यू. आर प्राईम अँटी क्लॉकवाईज, आणि यू प्राईम लेफ्ट टू राईट. म्हणजे आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. असं खूप फास्ट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग आता काय करायचं, आपण हा टॉपला व्हाईट असणारा पीस शोधला, तो तुम्हाला असं बॉटमला करून घ्यायचा आहे. बॉटमला तो तुम्हाला इथं लेफ्ट साईडला ठेवायचा आहे. लेफ्ट साईडला ठेवलं, हे फ्रंटला जे 2 कलर दिसतात ना ते तुम्हाला बघायचे आहेत अगोदर. इथं ब्ल्यू आहे आणि इथं व्हाईट आहे. तर सेम असाच पीस आपल्याला तुम्हाला इथं लावायचा. त्याच्यासाठी एक तो असाच असणारा पीस इथं आणायचा आहे तुम्हाला अगोदर इथं. तर त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर तो कॉर्नर पीस व्हाईट आणि ब्ल्यू असणारा कॉर्नर पीस शोधायचा तुम्हाला. आता हा व्हाईट आणि ब्ल्यू आहे पण तो बॉटम मध्ये आहे, तो आपल्याला आधी टॉपला आणायचा आहे. हाच फॉर्म्युला यूज करून तो टॉपला आणायचा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आणि जिथं लावायचा आहे ज्या कॉर्नर पीस मध्ये म्हणजे इथं लावायचा आहे तर तो इथं वरती आणायचा. बॅकला असेल तर तो फ्रंटला असा आणायचा इथं. आणि नंतर आता काय करायचंय, जर हा व्हाईट कलर टॉपला असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला 3 टाइम्स यूज करायचा आहे, आणि जर व्हाईट कलर तुमच्या राईटला असेल तर हाच फॉर्म्युला तुम्हाला 1 टाइम यूज करायचा आहे. आणि जर तुमचा हा व्हाईट इथं फ्रंटला असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला 5 टाइम्स यूज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला एकतर 1 टाइम यूज करायचा आहे, 3 टाइम यूज करायचा आहे, किंवा मग 5 टाइम्स यूज करायचा आहे. ठीक आहे. तर आता हा फॉर्म्युला आपण, हा टॉपला आहे तर हा फॉर्म्युला आपण 3 टाइम्स यूज करूया. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. आता 2 टाइम यूज केल्यानंतर हा राईट साईडला आला, तर आता 1 टाइम यूज केल्यानंतर तो खाली येईल. आर यू आर प्राईम यू प्राईम. आता करायचं, हा आपला आता हा 2 कलर, हे 2 पीस आपले तयार झाले. आता काय करायचं, हा सिम्पली इकडं करून घ्यायचा. असा होता तो असा करायचा. जो सॉल्व पीस आहे तो इकडं लेफ्ट साईडला ढकलायचा, आणि परत काय करायचं, इथं आपल्याला आता कोणता आणायचा आहे, रेड आणि व्हाईट. तर सिंपल आपल्याला रेड आणि व्हाईट शोधायचं. कुठे आहे रेड, आणि सेम कंडिशन रेड आणि व्हाईट आता परत बॉटम मध्येच आहे, तो पहिला टॉपला आणायचा. हाच फॉर्म्युला यूज करून आर यू आर प्राईम यू प्राईम आणला, तर आपल्याला हा परत पीस इथं घ्यायचा आणि हा पीस याच्या वरती आणायचा. ज्या पीस इथं लावायचा तर याच्या वरती तो पीस आणायचा. इथं आणला, त्याच्यानंतर हा आता हे परत टॉपलाच आहे तर हा 3 टाइम्स फॉर्म्युला यूज करायचा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम झालं. आता हा रेडशी रेड मॅच झाला आणि व्हाईटशी व्हाईट. परत हा इकडं करायचा, नंतर इथंच राईट साईडलाच हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. त्याच्यानंतर इथं शोधायचं. आता इथं काय पाहिजे आपल्याला, ग्रीन आणि व्हाईट. तर ग्रीन आणि व्हाईट आता एकच राहिलाय, तर तो इकडं आहे, तो पहिला याच्या वरती आणायचा. इथं आणल्यानंतर आता व्हाईट तुमच्या फ्रंटला आहे, तर हा फॉर्म्युला तुम्हाला 5 टाइम्स यूज करायचा. म्हणजे आता हे 5 टाइम्स करताना तुमचं कधी रॉंग झालं तर असं लक्षात ठेवा, एकदम सोप्या पद्धतीने. 2 टाइम यूज केला तर तो फॉर्म्युला परत, हाच फॉर्म्युला जर तुम्ही 2 टाइम यूज केला तर हा कलर इथं टॉपला येणार आहे. परत तुम्ही 2 टाइम्स यूज केला तर हा कलर तुम्हाला इथं राईटला येणार आहे. नंतर तुम्ही 1 टाइम यूज केला तर तो फॉर्म्युला, हा जो पीस आहे तो व्हाईट खाली जाणार आहे. तर आता मी यूज करून दाखवते तुम्हाला. हा व्हाईट फ्रंटला आहे त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला 5 टाइम्स यूज करायचा आहे. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर
यू आर प्राईम यू प्राईम. आता 2 टाइम्स यूज केल्यानंतर हा टॉपला आला. आर यू आर प्राईम यू प्राईम, यू आर प्राईम यू प्राईम. आता हा राईटला आला. आता 1 टाइमच यूज करायचा आहे. आर यू आर प्राईम यू प्राईम झालं. तर अशा प्रकारे ही आपली व्हाईटची म्हणजे ही लेअर आपली एक लेअर आपली तयार झाली. तर आता काय करायचंय आपल्याला, याच्यानंतर इथं आता तुम्हाला येल्लो आणायचे, फक्त इथे येल्लो पीस आणायचे. आता तुम्हाला खूप वेगवेगळ्या कंडिशन येऊ शकतात. इथं आता एकच येल्लो आहे, कधी कधी इथं 2 येल्लो, अशा प्रकारे इथं एक येल्लो किंवा इथे एक येल्लो असू शकतो. कधी कधी इथं येल्लो 2 असतात, कधी हे पूर्णच येल्लो असतो. पण आता कसं आहे, इथे एकच येल्लो आहे, तर आपल्याला इथे पूर्ण येल्लो करून घ्यायचं आहे. येल्लो आणण्यासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. पण कंडिशन एक आहे की हा येल्लो बॉटमला ठेवायचा आहे आणि तो जो सॉल्व पीस आहे तो तुमच्या लेफ्ट साईडला ठेवायचा आहे. आणि जिथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करून इथं येल्लो आणायचा तो तुम्हाला राईट साईडलाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर येल्लो, आता इथं पण असंच आहे की येल्लो जर फ्रंट साईडला असेल तर तुम्हाला हाच फॉर्म्युला 4 टाइम्स यूज करायचा आहे. आणि येल्लो तुमच्या राईट साईडला असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला 2 टाइम्स यूज करायचा आहे. तर आपण हा फॉर्म्युला यूज करून इथं येल्लो आणू आपण. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. तर येल्लो आपला इथं आला. तर आता काय करायचं आपल्याला, ही ही जी लेअर आहे ना, ही इकडे ढकलायची परत लेफ्ट साईडला. परत इथं 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 यूज करायचं आणि इथं येल्लो आणायचा आहे. तर ते हा हे इकडं लेफ्ट साईडला गेल्यानंतर इथं राईट साईडलाच आणायचंय. खालची लेअर इकडे ढकलायची तुम्हाला. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. आता इथं आपला येल्लो आणा. आता एकच पीस राहिला, तो परत पुढं आणायचा, पाठीमागून पुढं आणायचा आणि इथं राईट साईडला यूज करायचा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. मग आपण 2 वेळा यूज केल्यानंतर तो राईट साईडला आला. आता परत 2 वेळा आपण हा फॉर्म्युला यूज केला तर तो बॉटमला जाईल. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. बघा आता आपला हा येल्लो पण टॉपला तयार करून झाला. तुम्हाला कधी कधी अशी कंडिशन येऊ शकते, जेव्हा तुम्हाला टॉपला येल्लो करायचा असतो तेव्हा तुम्हाला अशी पण कंडिशन येते. मग अशी आपण एकच येल्लो असणारा पीस पाहिला होता, आता तुमचे 2 टॉपला येल्लो आहेत, तरीही तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण जो सॉल आहे तो लेफ्ट साईडलाच ठेवायचा आहे आणि नंतर इथं तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता माझ्याबरोबर तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. आता इथं हे 2 वेळा फिरवायचं, कारण हा ऑलरेडी सॉल्व होता. तो परत इकडे फिरवायचा आणि जो अनसॉल्व पीस आहे तो परत फ्रंटला आणायचा. नंतर हाच फॉर्म्युला यूज करायचा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. समजलं? आता हा मगाशी जे होतं ते फक्त टॉपलाच एकच येल्लो होतं. आता जी ही कंडिशन केली आपण, इथं टॉपला 2 येल्लो होतं. तरीही तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करून इथं टॉपला सर्व ठिकाणी येल्लो आणायचे. आपल्याला अशी कंडिशन आहे की टॉपला एकही येल्लो नाहीये, तर तुम्ही क्यूब कसाही होल्ड करू शकता, असा किंवा असा. पण कसाही होल्ड केला तरी हे तुम्हाला हा फॉर्म्युला तुमच्या राईट साईडलाच यूज करायचा आहे, राईट साईडच्याच कॉर्नर पीसला यूज करायचा आहे. तर माझ्याबरोबर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. आता इथं आला तो परत इकडे लेफ्ट साईडला ढकलायचा आणि पाठीमागचा पीस परत पुढे आणायचा. हा कोणत्या साईडला आहे? राईट साईडला आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला 2 टाइम्स यूज करायचा. आर यू आर प्राईम यू प्राईम, आर यू आर प्राईम यू प्राईम. आता परत हा पीस इकडे ढकलायचा आणि हा परत फ्रंटला आणायचा. तुमच्या राईट साईडला आला तर परत हा फ्रंटला आहे, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला 4 टाइम्स यूज करायचा.
आर यू आर प्राइम यू प्राइम आर यू प्राइम यू प्राइम आर यू आर प्राइम यू प्राइम आर यू आर प्राइम यू प्राइम. परत हा पीस इकडे ढकलायचा आणि परत पाठीमागचा पीस तर राईट साईडला फ्रंटला आणायचा. परत हाच फॉर्म्युला पण हा येलो फ्रंटला असल्यामुळं हा 4 टाइम्स यूज करायचा हाच फॉर्म्युला. आर यू आर प्राइम यू प्राइम आर यू आर प्राइम यू प्राइम आर यू आर प्राइम यू प्राइम आर यू आर प्राइम यू प्राइम. असा फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा टॉपला तुमचा येल्लो पूर्ण तयार होतो. पण कधी कधी तुम्हाला असा येईल, आता ही कंडिशन आलीच नाहीये, जर कधी कधी येल्लोचा पूर्ण येल्लो तयार करताना हे पीस कधी कधी डिस्टर्ब होतील. तर तुम्हाला काय करायचंय, जरी डिस्टर्ब झालं तर तुम्ही घाबरायचं नाही. की हाच फॉर्म्युला 2 टाइम्स यूज केल्यानंतर परत तुम्हाला हा टॉपला जसा व्हाईट आहे तसा व्हाईट तयार होईल. आता आपल्याला मगाशी आपण 2 मॅच असणारे पीस आपल्याला दिसले होते, तेव्हा आपण हे ब्लू सी मॅच केले होते. पण आता अशी कंडिशन आहे की कधी कधी तुम्हाला अशी पण येऊ शकते की ते इथं एकही पीस मॅच नाहीये, मतलब असे दोन्ही पीस एकही मॅच नाही, एकही साइड अशी मॅच नाही होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, हाच फॉर्म्युला वरचा यूज करायचा आहे. म्हणजे काय होईल की कोणते तरी 2 पीस मॅच होतील आणि एक साइड पूर्ण मॅच होईल. तर मग आपण हा फॉर्म्युला यूज करू आणि असे एक एक साइड पूर्ण मॅच करून घेऊया. तर हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग तुम्ही कसाही होल्ड करू शकता हा क्यूब. आर यू आर प्राइम यू प्राइम आर प्राइम एफ R2 U prime R prime U prime R U R prime. लास्टला तर तुम्हाला बघूनच कळेल की F प्राइम करायचंय. मग आता बघा कोणते तरी 2, म्हणजे हे बघा हे 2 आता आपले पीस मॅच झाले. तो काय करायचा आहे, याच्याशी मॅच करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली एक साइड पूर्ण मॅच झाली, एक साइड पूर्ण मॅच झाली. ती काय करायची आता आपल्याला लेफ्ट साइडला ठेवून परत हाच फॉर्म्युला यूज करायचा. जसं की मगाशी ही कंडिशन झाली आहे, आता तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणजे हे जे साइड आहे पूर्ण मॅच झाली ती लेफ्ट साइडलाच ठेवून तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आर यू आर प्राइम यू प्राइम आर प्राइम एफ R2 U प्राइम R प्राइम U प्राइम R U R प्राइम F प्राइम. हा आपला क्यूब सॉल्व झाला. या व्हिडिओमध्ये आपण सर्व कंडिशन पूर्ण केलेल्या आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या आणि नंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करत करत बघू शकता. आणि जे पण मी कंडिशन सांगितले, तुम्हाला अल्गोरिदम दिले, ते सर्व तुम्ही लिहून घ्या आणि नंतरच तुम्ही हा क्यूब सॉल्व करा. धन्यवाद.